टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। हिंदू बहुजन महासंघाचे अध्यक्ष शिवसेनेचे आमदार नरेंद्र बोंडेकर सर आपल्यासोबत आहे। भाऊ, जातीय जनगणनेचा विषय आलेला आहे, तुमची काय मागणी आहे? नाही नाही, नक्कीच हे अनेक वर्षापासून ओबीसी असेल, एससी असेल, सगळे समाजाची मागणी होती की जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे। विशेषतः याच्यामध्ये ओबीसीवरती फार अन्याय होत होतो का त्यांच्यावरती जे जातीनिहाय त्यांच्या आरक्षणाचा आहे, सुख म्हणजे सुविधा जे आहेत त्यांच्या शिक्षणाचा असेल, बाकी सगळे सुविधा मिळत नव्हते। तर हे ओबीसी असेल म्हणजे सगळ्या समाजाची मागणी होती आणि हा उशिरा का ना, पण हे केंद्र शासनाने फार मोठा चांगला निर्णय घेतलेला आहे आणि आता हे जातीनिहाय गणना मुळे सगळ्यांचा फायदा होणार आहे। तुमची हिंदू बहुजन महासंघाची काय मागणी आहे? तुमची पण मागणी आहे? नाही, नक्कीच आम्ही हिंदू बहुजन महासंघाची सगळेच महाराष्ट्राच्या सगळ्याच लोकांची बघतो 59मधून 58 समाजाची जी मागणी होती की बा चामार असेल, खाटीक असेल, मांग असेल, मातंग असेल, यांची सगळ्यांची मागणी होती की आम्हाला आरक्षण मध्ये काहीच फायदा होत नाही। गावागावामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तो आरक्षणाचा जो योजनाचा जो फायदा आहे तो कुठंच मिळत नव्हता। म्हणून जो सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आता लागला आहे अनेक वर्षापासून, कारण याच्यावरती अनेक पिटिशन दाखल झाले होते आणि अनेक पिटिशनच्या माध्यमातून अनेक याच्यावरती केसेस सुरू होते, परंतु काही वर्षानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला आहे की हो, यांनासुद्धा मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी यांनासुद्धा आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे आणि त्याचा आरक्षणाचा फायदा द्यायचा तर मग कसं द्यायचा, तर अ ब खडमध्ये शेड्यूल कास्टमध्ये करायचा। आता मुख्य असं प्रश्न आहे की आता आरक्षण द्यायचं तर किती, कोणाला किती द्यायचा, हा प्रॉब्लेम आहे। तर याच्यात शासनाने एक रिपोर्ट सादर केली आहे बार्टीची, पण बार्टीमध्ये जर आपण रिपोर्ट जर पाहिलं तर याच्यामध्ये इतकं विषमता निर्माण झालेली आहे की 50 वर्ष आधी जर आमची संख्या होती आता ती घटून 50% आली आहे। म्हणजे जर समजा आमची 50 लाख त्यावेळेस संख्या होती, आता डायरेक्ट 25 लाखावर आली आहे। समाजाची चर्माकार असेल, मातंग असेल, खाटीक असेल आणि मांग असेल, ते एक 58 समाजाची संख्या आली आहे। आता इथं मग 13% वाढली कुणाची, तर बौद्ध समाजाची वाढली। तर कशी वाढली हा एक संशोधनाचा विषय आहे। आता आमची जर 50 लाखमधून जर 25 लाखावरती आली आहे तर इतकी झपाट्यानं कमी तर होऊ शकत नाही। तर आमचा एक संघटनेचा जो माहिती अहवाल आहे की याच्यामध्ये कुठेतरी हा विषमता निर्माण झाली आहे, कुठेतरी याच्यावरतीच आक्षेप आहे की ही जी यांनी जो रिपोर्ट सादर केला होता गव्हर्नमेंटनी, ह्या रिपोर्टमध्ये कुठेतरी फेरबदल आहे, कुठेतरी आमची ॲक्च्युअल आकडेवारी लपवली जात आहे। आणि याच्यामध्ये आम्ही हे मान्य करतो 10% याच्यात थोडंसं आमचा कमी झालं असायला पाहिजे, कारण आमच्या लोकांनी जे गोरगरीब लोक आहेत आमचे, त्यांना आरक्षणाचा फायदा नाही। तो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तन झालेलं आहे, मग तो ख्रिश्चनमध्ये असेल, बौद्धमध्ये असेल, अलग अलग पद्धतीने त्याला दिला आहे। याच्यात असं विषय आहे की एक नवीन एक हे अल्प हे आहे आरक्षण आहे, ते अल्प कसं काय ते हे आरक्षण आहे। तर त्याच्यामध्ये काय झालं की लोकांना आमिष दिलं जाते की तुम्ही जर समजा अल्पसंख्याकमध्ये ह्या धर्मामध्ये आले तर अल्पसंख्याकचं आरक्षण तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला असं होईल तसं होईल। मी शासनाकडे विनंती करतो, राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे, हा मोठा रॅकेट आहे जे आपल्या हिंदू लोकांना धर्म परिवर्तन करून त्यांना त्यांची संख्या कमी करायचा। तर शासनाने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे की जर समजा आमची त्यावेळेस 1950-60मध्ये निर्णय लागू करावा अशी मागणी। येस, सुप्रीम कोर्टाचा निर्णय शासन का दिरंगाई करते हा एक संशोधनाचा विषय। तर ताबडतोब तुम्ही आजूबाजूच्या स्टेटमध्ये फटाफट तेलंगणा वगैरे मध्ये लागू होऊन राहिलेत। सुप्रीम कोर्ट निर्णय दिलेला आहे, आता निर्णय दिल्यानंतर इम्प्लिमेंटच करायचं राज्य शासनाला आणि त्यांनी इम्प्लिमेंट करावं असं सुद्धा त्याच्यामध्ये आदेशामध्ये आहे त्यांचा। तर राज्य शासनाने करायला पाहिजे आणि योग्य तो हा जो याच्यामध्ये जो चालला आहे गोरखधंदा जो धर्म परिवर्तनचा, हा थांबवायला पाहिजे। तुमचं सरकार आहे, तुम्ही महत्त्वाचे नेते आहे, तुमचे नेते पक्ष नेते उपमुख्यमंत्री आहे, तुम्ही त्यांच्याकडे का नाही मागणी करत मुख्यमंत्री? आम्ही देवेंद्रजींना आणि देवेंद्रजी फडणवीस आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि एकनाथ शिंदे साहेब दोघांना आम्ही विनंती केलेली आहे। फडणवीस साहेबांचं तर याच्यामध्ये खूप सकारात्मक आहे की नक्कीच यांच्यावर जो अन्याय होत आहे तो दूर व्हायला पाहिजे। त्यांनी स्टेटमेंट पण बरेचदा दिलं आहे आणि आम्ही त्यांना मागणी केलं आहे आणि अजून याचा प्रेशर आम्ही वाढवू। सरकारकडे मागणी लावून जाणार ओबीसीच्या पार्श्वभूमीवर, कारण की ओबीसीची जातीय जनगणना होत आहे, त्या पार्श्वभूमीवर तुम्ही म्हणतायत की तुमची पण कुठल्या समाजाची करावी?
नाही, जसं ओबीसीची जाती न्याय होत आहे तशीच आमची सुद्धा जे शेड्यूल कास्टमध्ये 59 समाज आहेत, प्रत्येक समाजाची जाती न्याय जनगणना व्हायला पाहिजे, आकडेवारी जाहीर करा. आकडेवारी जाहीर व्हायला पाहिजे, जेणेकरून आमचे किती आहेत ॲक्च्युअल, कारण हे अधिकाऱ्यांनी बनवण्यापेक्षा जो थेट गावामध्ये जाऊन जो बनवले जाते तो महत्त्वाचा आहे. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.